जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द गावात तणावपूर्ण वातावरण। शिवसेना कार्यकर्त्यांच्या घरात गुलालाची उधळण। वीरेंद्र मंडलिकांची तात्काळ भेट। बेलवळे खुर्द येथील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या घरावर गुलालाची उधळण करत राडा केला असल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना घडल्यानंतर तात्काळ शिवसेनेचे युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी संतोष शिंदे यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की हा भ्याड हल्ला खपवून घेतला जाणार नाही। या निवडणुकीमध्ये मंडलिक गटाने विरोधी 3 गट एकत्र असून देखील त्यांच्यापेक्षा जास्त मतदान घेतल्याचा राग अशा कृत्यामधून पुढे येत असून अशा कृत्याला थारा दिला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बेलवळे खुर्दमधील शिवसेना शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणाची दखल घेतली असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांमधून समजते। परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी माझ्या पक्षाचा कागल तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत होतो, पण संबंधित कालावधीमध्ये विरोधी गटाचे काही कार्यकर्ते मला मागील काही दिवसांपासून तू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात प्रचार का करत आहेस, आमच्या उमेदवारांच्या विषयी तू लोकांमध्ये बातम्या का पसरवत आहेस असे म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। आणि निकाल लागल्यानंतर आज बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी मी काही कारणास्तव घरामध्ये नसताना, माझी वयस्कर आई घरी असताना माझ्या घरावरती भ्याड असा हल्ला केलेला आहे। या हल्ल्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात मी सविस्तर पोलीस तक्रार करणारच आहे, पण या लोकांना शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून मी घेतो।